तुम्ही डॉक्टर पैसे जात असता त्यावेळेस तुमचं तिथलं इंटेन्शन जे आहे ते राईट असलं पाहिजे. आपल्याकडे डॉक्टरकडे जाण्याचा आपला उद्देशच काय हे जोपर्यंत आपल्याला क्लिअर नाही, आपला जाण्याचा उद्देश काय असतो, काही करून डॉक्टरकडून ऑर्डर काढायची, हा आपला पहिला उद्देश असतो. हे राईट इंटेन्शन आहे का? नाही. मग इंटेन्शन काय असलं पाहिजे आपलं? बोलत राहा, बोलाशिवाय प्राधान्य नाही पडायचं. तुमचं इंटेन्शन काय असलं पाहिजे? जे आपण बोलते ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंही पाहिजे. आणि काय बोलत आहात तुम्ही? प्रोडक्ट बद्दल तर बोलते आणि शिवाय आपण प्रोडक्ट बोलायचंच नाही, प्रोडक्ट नाही बोलायचं. आता उदाहरण देऊन चला, मला तुमच्याकडे 5,000 रुपये घ्यायचे, तर मी तुम्हाला काय 5 रुपये मला द्या मॅडम म्हणून शक्य कसं नाही. मला पहिलं काय केलं पाहिजे? माझं इंटेन्शन, माझं पहिली गोष्ट माझं इंटेन्शन, कनेक्शन आपण नंतर बोलू. पहिली गोष्ट माझं इंटेन्शन तुमच्याविषयी म्हणजे ह्याच्याविषयी चांगलं असलं पाहिजे. मला 5 रुपये का पाहिजेत मला, हे पहिली इंटेन्शन माझं क्लिअर असलं पाहिजे. मॅडम तुमची माझी ओळख नाही, परंतु माझी तुम्हाला सांगतो की आपण जसं 2-4 वेळा आपण भेटलो नाही, गुरुजी आपण तर राईट इंटेन्शन माझं असलं पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे माझा ट्रस्ट तुमच्याविषयी बिल्डअप झाला पाहिजे. जर तो ट्रस्ट बिल्डअप झाला नाही तर तुम्ही मला पैसे देऊ शकत नाही. कशा असं कोणी कोणाला पैसे देत नसतं, बरं का? तर पहिली गोष्ट आपलं राईट इंटेन्शन तुमच्याबरोबर मला जॉईन होण्याचं असलं पाहिजे, पहिला उद्देश. दुसरी गोष्ट असलं पाहिजे की मला नीट आयडेंटिफाय मला सांगता आली पाहिजे. तुम्हाला माझी नीट काय, जर मी 5,000 घेणार, जर मला माझ्या मुलीच्या एज्युकेशनसाठी लागायचे, काहीतरी इमोशन टच पाहिजे. कसं घ्या लेडीज जरूर इतर लेडीज कोणावर पैसे घेत नाही, पण घेतलीच त्या ठिकाणी आम्हाला इमोशन प्रेझेंट करावं लागतात, पहिला विषय. तिसरी गोष्ट काय असलं पाहिजे, तुम्हाला माझ्याविषयी ट्रस्ट असला पाहिजे, तेव्हा कुठं तुम्ही किंवा मी विन होणार आहे. असं घ्या जर मला तुमच्याकडून काय पाहिजे असेल तर सेम त्या पद्धती जेव्हा डॉक्टर पैसे जात असतात तर तुमचं इंटेन्शन असलं पाहिजे. काल ह्या मुलाला सांगितलं डॉक्टरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, डॉक्टर असा काय प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह केला पाहिजे. जर तो उद्देश तुमचा असेल तर तुमचं इंटेन्शन चांगलं आहे. पण तुमचं इंटेन्शन काय आहे घेण्याचं, फक्त तू काहीतरी दे बाबा मला, बरोबर? हे इंटेन्शन आहे, हे इंटेन्शन गलत आहे, एकदम साफ चुकीचं आहे. समोरच्याला काहीतरी द्यायला जा तर तुम्हाला काहीतरी मिळेल. जर तुम्ही जर म्हटला की नाही बाबा आपण काही देणार नाही, फक्त तुझ्याकडून मला काहीतरी मिळू दे, तर का द्यावं द्या डॉक्टर? आज प्रत्येक जण अशा प्रत्येकाला स्वार्थ आहे त्याच्यात. तर आपल्याला हे समजलं पाहिजे की आपलं इंटेन्शन काय असावं. तर राईट इंटेन्शन हे सर्वात महत्त्वाचं विषय लक्षात घ्या. जो पण तुम्ही डॉक्टरच्या बाहेरच्या केबिनच्या बाहेर उभा आहे तेव्हा तुमचं इंटेन्शन काय असतं, जसे काल मी प्रश्न विचारला होता की तुमचं इंटेन्शन काय. जर तुमचं इंटेन्शन गलत असेल तर 100% डॉक्टर तुम्हाला कन्वर्ट नाही होणार. असे डॉक्टर तुमच्याबरोबर जॉईन होण्यासाठी तुमच्याकडे असलं पाहिजे राईट इंटेन्शन. इंटेन्शन काय असं हे कंपनीत बसून सगळं ठरवलं पाहिजे की आपण मास लोकांवर म्हणजे भरपूर लोकांवर आपण काम करत आहे, बरोबर ना? तर डॉक्टरांच्या भरपूर लोकांवर जर काम करत असेल तर आपल्याकडचं इंटेन्शन म्हणजे कंपनीत प्रेझेंट करण्याचं इंटेन्शन पण योग्य असलं पाहिजे. आपला उद्देश फक्त सेल असेल तर होणार नाही. उद्देश काय असला पाहिजे, इंटेन्शन आपलं योग्य असलं पाहिजे. पहिला मुद्दा, जेव्हा आपण इंटेन्शनला हात घालतो तेव्हा तुमची त्या समोरच्या डॉक्टरची नीड शोधली पाहिजे. आपलं इंटेन्शन चांगलं आहे, डॉक्टरला उदाहरण देतो की डॉक्टरला आपलं ब्रँड बनवायचं, किंवा डॉक्टरचा बिझनेस वाढवायचा आहे, सगळं खरं.